तुम्ही थांबा, मी अन्नपूर्णा मॅडमने बोलू. काय ऋषी, एक मिनिट. तुम्ही काय बघताय? पटकन त्यांना मदत करा. अरे नमस्कार. अगं राहू दे. दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हो, तुम्हाला सुद्धा हॅपी दिवाळी. राजन, विश यू व्हेरी हॅपी दिवाळी. राहू दे सतीश. ही दिवाळी तुम्हाला आनंदाची आणि भरभराटीची जाओ. तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तुम्हा सगळ्यांना सुद्धा हॅपी दिवाळी. राधिका, हॅपी दिवाळी. आता यांनी मला चुकून बघितलं तर मला काय बी करून इथनं निघायलाच पाहिजे. चला या या. राजन, त्यानं जरा डायनिंग टेबल. अहो ताई थांबा. ताई निघालात कुठे तुम्ही? थांबा. फराळ केल्याशिवाय कुणी जायचं नाहीये. साहेबा, ही मंडळी संकोच करतील. तू सांगितल्याशिवाय काय ऐकणार नाहीत ती. बरं बरं ठीक आहे. हे बघा, इथला फराळ आहे ना खूप सुंदर आणि चविष्ट असो बरं का. दर वर्षी मी खातो. आणि काय गपगुमान ऐकायचं. आपल्या घरात एक हिटलर आहे ना, हिटलर, त्याचं सगळं ऐकावं लागतं आपल्याला. तसंच इथं नाही नाही नाही, इथं एक प्रेमळ आजी आहे आणि ती प्रेमानं खाऊ घालते आपल्याला. त्यामुळं खावं लागणार. खायचं म्हणजे खायचं. लक्षात येतंय? साहेबा पुरे विनोद करू नको. त्याच्यावर तर चाललंय सगळं. हा उगीच घाबरवतोय तुम्हाला. पण आमच्याकडे दिवाळीत आलेलं कुणीही माणूस फराळ केल्याशिवाय जात नाही. हा नियम आहे इथला. सुहास दादा, या सगळ्यांसाठी खुर्च्या मांडा आणि चहा पाण्याचं बघा. बसा सगळे. साहेबा तुम्ही चला आधी. तुम्ही फराळ अप्रूव्ह केल्याशिवाय कोणाला देता येणार नाही मला, विशेषतः सतीश ना. चला चला. तुम्ही पण विनोद करायला लागला. बसा सगळेजण. या इथे निवांत बसा. मी पाणी आणि फराळाचं घेऊन येतो. बसा. आलोच. ताई तुम्ही बसा ना. नाही नाही, बसते मी बसते. नंतर तुला सांगते, यंदाची दिवाळी या दोघींमुळेच झालीये बघ. दोघींनी कालपासून इतकी मदत केली आहे ना मला. तुम्हा सगळ्यांनी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. दिवाळीच्या तुम्हासनी लय लय शुभेच्छा. बरं अन्नपूर्णाजी, तुम्ही म्हणताय यांनी एवढी मदत केली म्हणजे हे डेकोरेशन आणि ती रांगोळी पण त्यांनीच काढली असेल ना? हा बरोबर ओळखलंस तू. यांनीच काढली. खूप मस्त काढली रांगोळी. व्हेरी नाईस. चला सुरुवात करूया. ओ साहेबा, या या या. तुम्ही गो अहेड दिल्याशिवाय कार्यक्रमाला सुरुवात होणार नाही. बसा बसा. आज माझ्यावर विरोध आहेत सगळे. हे करेक्ट ओळखलंय. पण त्याच्या पोटाकडे बघूनच कळत असो किती खादाड येते. ऋषी, हे बघ, जो माणूस खवय्ये असतो ना त्याला चवीची चांगली जाण असते, म्हणून म्हंटल मी. कळलं का? कळलं. सतत माझ्या पोटावर बोलत असतो. अजिबात बोलायचं नाही. बाय द वे, आज सतीशला सुद्धा एक करंजी आणि एक लाडू खाण्याची परमिशन आहे. कॉंग्रॅच्युलेशन. अरे मला वाटलं होतं की माझी यावेळची दिवाळी सुद्धा फिक्कीच जाते की काय, पण नाही. नाही, अजिबात परमिशन मिळणार नाही. नाही, माझी परमिशन नाही आहे. नाही खायचे. अजिबात गोड खायचं नाही. वा 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 वा, काय खुसखुशीत झाली चकली.
नुसती चकली खातच राहावं असं वाटतंय. सोडूच नाही हातात ना. नाही, मागच्या वेळेपेक्षा तिखटाचा हात जरासा जास्त आहे, पण त्यातच खरी गंमत आहे. आणि लाडू काय सुरेख झालेत. वा, मस्त. आजी आणि करंजी पण खूप छान झाली आहे. हो. आवडला ना फराळ? कमळी निंगीनी काल रात्रभर जागून केलाय. नयनतारा, तुला सगळं आवडलं म्हणजे पोरी सुगरण आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही. हो ना. हे दे, करंजी दे, तिला आवडली. नाही 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 नाही, बस बस, मला बस. म्हणजे तुला खरं आवडलं नाहीये का? नाही नाही, तसं काही नाही. ऍसिडिटी होईल ना इतकं सगळं खाऊन. अरे पण अजून तुम्ही काही खाल्लेलंच नाहीये. खाल्ल्याशिवाय ऍसिडिटी कशी होईल? आधी खा तर. आणि आज ना आपण ऍसिडिटीला सांगूया, नो एंट्री. का ग तू, एक दिवस काही नाही होत. वा, खूप छान झालाय फराळ. कमी निंगे, खूप मस्त झालाय फराळ, एकदम फास्टात. गावले कडक झालाय, कडक. कमळी, कमळी, काय झालं तिकडे, काय बघतेस? आजी, बाहेर मी फराळाच्या प्लेटा देऊ काय? अगं विचारतेस काय, म्हणजे दिलं नाहीये का अजून? ओ सुजाता ताई, अहो त्यांना फराळाचं द्या, आपल्या आधी द्यायला पाहिजे त्यांना. मी जातो, देतो. हां. हॅलो एव्हरीवन, हॅपी दिवाळी. हाऊ एम आय लुकिंग? कशी दिसते मी? वाईट. वाईट. आज वाईट ट्रॅफिक होता. रस्त्यात खड्डे इतके झालेत ना, खूपच वेळ लागला. कुठं येऊन अडकलोय मी. मला काय बी करून इथं निघायलाच पाहिजे.